लाडक्या बहिणींना नमस्कार. सध्या लाडक्या बहिणींवर खूप मोठा अन्याय झाला आहे. कारण की काय झालं की 31 डिसेंबर 2025 रोजी जी ई-के-वाय-सीची शेवटची डेट दिली होती. त्यानंतर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याचे पैसे मिळालेच नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनी काही उठाव केला. त्या उठावानंतर पुन्हा ई-के-वाय-सी सुरू केली. पण या ई-के-वाय-सीत देखील लाडक्या बहिणीमध्ये मतभेद केले. म्हणजे काय झालं की सगळ्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी मिळाली नाही. ज्या लाडक्या बहिणींचे मागच्या वेळेस ई-के-वाय-सी फॉर्म चुकला होता किंवा ऑप्शनमध्ये हो नाही झाला होता, त्यांच्यासाठीच हा ऑप्शन दिलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींनी मागच्या वेळेस फॉर्म भरताना त्यांना ओ-टी-पी येत नव्हता किंवा त्यांचा फॉर्म सबमिट झालेला नव्हता, अशा विविध कारणामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म सबमिट झालेले नव्हते 31 डिसेंबर 2025 पूर्वी. त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना आता संधी मिळाली नाही. या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, आता आम्हाला पैसे मिळणार आहे किंवा नाही, किंवा आमचे जे हप्ते आहे कायमस्वरूपी बंद होणार आहे का काय, किंवा याच्यावर काही ऑप्शन आहे का? कारण की काय झालं, आता सरकार या गोष्टीवर बोलत नाही. तर मागच्या वेळेस जेव्हा 31 डिसेंबर 2025 रोजी ई-के-वाय-सीची डेट संपली होती, त्यानंतर खूप लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले. लाडक्या बहिणींनी मोर्चा केले, उठाव केले. त्यानंतर पुन्हा ई-के-वाय-सी सुरू केली, पण ही ई-के-वाय-सी सरसकट नव्हती. ही ई-के-वाय-सी फक्त ज्या लाडक्या बहिणींचे आपण ऑलरेडी सांगितलं ज्यांचे करेक्शन फॉर्म होते त्यांच्यासाठीच होती. आता ज्या लाडकींनी फॉर्म भरलेले नव्हते किंवा त्यांना आता यावेळी ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी नाही, त्यांनी आता काय करावे, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर जोपर्यंत लाडक्या बहिणी तुम्ही स्वतः उठत नाही, तुम्ही स्वतः आवाज करत नाही, तोपर्यंत पुन्हा हप्ते सुरू होणार नाही किंवा तुम्हालाही चान्स मिळणार नाही. आता बघा, 31 डिसेंबर 2025 रोजी लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सीची शेवटची डेट होती आणि त्यांनी खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद केले. त्यामुळे काय झालं की 1-2 महिन्या लाडक्या बहिणी सगळ्या शांत होत्या, कुठलाही आवाज केला नाही, काही नाही. तर हळूहळू काय झालं की लाडक्या बहिणींमध्ये थोडं आक्रमकता आली की बाबा आता इलेक्शन झालं, यांनी आपले हप्ते बंद केले, हे आपल्याला पैसे देत नाही. त्यामुळे विदर्भासारख्या ठिकाणी काही महिलांनी, भंडारा जे आदिवासी एरिया आहे त्या लाडक्या बहिणींनी सुरुवात केली, रास्ता रोको केलं, उठाव केले, कलेक्टर ऑफिसमध्ये गेले, जळगावला, खानदेशला खूप ठिकाणी गेले. त्यानंतर सरकारला कळालं की नाही, आता लाडक्या बहिणी या आक्रमक झाल्या आहेत, हळूहळू आता या उठाव वाढवतील. त्यामुळे सरकारने थोडासा धीर देण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी सुरू केली आणि फक्त ते करेक्शन ई-के-वाय-सी होती. ज्यांचे करेक्शन होते त्यांच्यासाठीच होती, ही सरसकट नव्हती. आता ज्या लाडक्या बहिणींना संधी मिळालेली नाही ई-के-वाय-सी करण्यासाठी, आता त्यांनी काय करावं? तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये जा, ग्रुप करून जा. 15-15, 20-20 महिलांचे ग्रुप करा. किंवा तुम्हाला जिल्ह्यामध्ये जाणे शक्य नसेल तर पंचायत समितीमध्ये देखील एक ऑफिस असतं महिला बाल विकास विभागाचं, किंवा शहरामध्ये असतं, तिथे तुम्ही जा. 20-25 म्हणजे जेवढी संख्या तुम्ही जास्त प्रमाणात जाल ना, तेवढा लवकर इफेक्ट पडतो. आणि हा फक्त एका जिल्हा किंवा एका तालुक्यामध्ये नाही, तुम्ही तुमचे गट पाहिजे असा तुमच्या रिलेशनमध्ये, किंवा तुमच्या महिलांचा गट वगैरे तयार करा. तुम्ही अशी 5-50 महिला एकत्र पाहिले आणि तुम्ही जिल्हा परिषदमध्ये महिला बाल विकास ऑफिस असतं किंवा कलेक्टर ऑफिसला जा, तिथे तुम्ही चर्चा करा, त्यांना सांगा, त्यांना ॲप्लिकेशन द्या. लाडक्या बहिणीमध्ये असा तुम्ही मतभेद का केलं? काही लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सीसाठी संधी दिली, काही लाडक्या बहिणींना नाही. तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु याच्यामध्ये वेबसाईट खूप हँग होती, कुणाला ओ-टी-पी येत नव्हता, कुणाला विविध टेक्निकल प्रॉब्लेम होते. त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म सबमिट झालेले नाही. त्यामुळे जवळपास आता 50% असा आकडा असण्याची शक्यता आहे की ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालेलं नाही. फक्त सरकार दाखवतं की लाडक्या बहिणींना पैसे देतोय, पण संपूर्ण लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी जोपर्यंत तुम्ही जागृत होत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. म्हणजे 1-2 महिलांनी एकत्र येऊन हे शक्य गोष्ट नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी एकत्र या आणि नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. धन्यवाद.